आणि आम्हाला आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे। ज्ञानोबरायांनी गीताकारांनी अर्जुनाच्या निमित्तानं अगदी कृपाळू दयाळू भावनेनं आम्हाला मुक्तीची एक घडी शास्त्रांची असलेली जी साधनेची पद्धत ती आम्हाला असते पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे। मग ती सांगताना आत्मस्वरूप कसं आहे त्याचं गीताकार अगदी वर्णन करतात की ज्या पदाला पोहोचल्यानंतर परत पुनरावृत्तीला येता येत नाही, यावं लागत नाही। तत्पदम, त्या पदाला शोधावं म्हणतात। तत्परी मार्गितव्यम, परत मार्गितव्यम म्हणजे या मार्गात यावं लागत नाही। अनादेशी संसार प्रवृत्ती पसरली, त्या संसार प्रवृत्तीच्या मूळ कारणाला जाणावं आणि आपण निवांत काय व्हावं, निर्भय व्हावं, निश्चिंत व्हावं, दुःखमुक्त व्हावं आणि असं आत्मस्वरूप शोधावं म्हणतात। ते आपलं आपण पाहावं हा विधीही सांगतात। म्हणजे परमार्थता आपल्याला आपली ओळख करून घ्यायची आहे। ती ओळख करून घेण्यासाठी साधना करायची आहे। ती साधना संतांच्या संगतीत करून घ्यायची आहे, संत वाङ्मयाच्या द्वारे करून घ्यायची आहे। ते संत वाङ्मय, वेद वाङ्मय आपल्याला कळवून घ्यावं, आपल्याला कळावं अशा भावनेनं आपण काय करायचे, साधना करायची। म्हणजे ही साधना कोणाकडून मिळते, ते श्री गुरु आणि संत। वारकरी संप्रदायामध्ये श्री गुरु आणि संत वेगळे मानलेले नाही। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा। त्या निमित्तानं हे ज्ञान श्री गुरूंच्याकडूनच आम्हाला आत्मसात करून घ्यावं लागेल। आणि आत्मसात असं म्हणावं का लागतं, वास्तविक हा अनुभव आहे। हे ज्ञान काय तर्कानं किंवा सांगून बोलून ऐकून ते लगेच आपल्याला अनुभवात उतरेल असं नाही। पण ह्या काही टप्पे आहेत की त्या ठराविक टप्प्यापर्यंत ऐकावं लागतं, ठराविक टप्प्यापर्यंत एकमेकाला सांगावं लागतं। हे सांगणं, बोलणं, ऐकणं, कळवून घेणं, हे जिथं सगळं शांत होतं त्या ठिकाणी आपल्याला अनुभव यावा लागतो। आणि असं अनुभवाचं ठिकाण म्हणजे आत्मस्वरूप। एक आत्मा सोडला, एक ब्रह्म, ज्याला व्यापक स्वरूपानं ब्रह्म म्हणतात। आणि तो ब्रह्म काय, कशापुरता आत्मा काय, हे एक तत्व आहे। आणि तत्वाला वस्तू परब्रह्म असं म्हणतात। ह्या परब्रह्माच्या ठिकाणी काहीच करावंही लागत नाही आणि काही कळवूनही इतर काही गोष्टी सांगून पटतील असंही नाही। कारण ते कळण्याची बुद्धीही तेवढी कुशाग्र असावी लागते, तेवढं पूर्वपुण्यही आपल्या पत्रात असावं लागतं। मग सगळ्या गोष्टी अशा जुळून याव्या लागतील, त्या जमवून एकत्र येतील असं नाही। म्हणून हे भाग्यानं ही सत्संगती घडावी, भाग्यानं अशी बुद्धी व्हावी, भाग्यानं मी कायमी उद्धार पावेन अशी बुद्धी निर्माण व्हावी। आणि मग हे झाल्यानंतर श्री गुरु शरणांगती व्हावी। मग श्री गुरु भेटावेत, भेटलेले श्री गुरु शिष्याला बोध करून देणारे कृपाळू असावेत, त्यांच्याजवळ ब्रह्माचा अनुभव असावा, त्याने अपाट असं वेदशास्त्रांचं अध्ययन केलेलं असावं, दुसऱ्यांना देण्याची त्यांची वृत्ती असावी। आणि मग अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ गुरूंच्या पासून आम्हाला जो बोध मिळेल तो बोध अनिर्वचनीय आहे, तो सांगता येत नाही। म्हणजे सांगत